Today तर आज we are looking the best character of the Bible. आणि आपण एक सुंदरसं आपण एखाद्याचं जीवन बघणार आहोत Of in the Bible, ते पण बायबल मधून. the King Hezekiah, तर ते आहे हेजेकिया या राजाचं. because God has promised him very tremendously. आणि तो जो आहे त्याला देवाने एक सुंदरसं आणि एक भक्कम असं वचन त्याने दिलं होतं. And God has fulfilled it. आणि त्याचं जे वचन आहे ते देवाने ते पूर्ण केलं. So I want to ask you, तर आता मला तुम्हाला विचारायचं who is King Hezekiah? तर हा हेजेकिया राजा कोण आहे And how many years did Hezekiah rule in Jerusalem? आणि तो जो आहे यरूशलेममध्ये किती वर्षापासून राहत होता. Just open your Bible. तर आपण आपलं बायबल उघडूया. 2 Kings दुसरे राजे 18 and 19. 18 अध्याय आणि 18 आणि 19 अध्याय. I want Hindi and Marathi to be translated. ओके, तर मला मराठी आणि हिंदी दोन्ही पण बोलायचं आहे. No, you should take Hindi and he will take Marathi. Okay. तर मराठी पण बायबल वाचणार आहोत आणि हिंदी पण वाचणार आहोत. Yes. Read one. Read in Hindi. 2 Kings 18. तर दुसरे राजाचा 18 अध्याय. What's one? तर त्याचा पहिला वचन. Yes. In the Bible, what it says? तर बायबल काय म्हणत आहे? Now it come to pass in the 3rd year of Hoshea, son of Eliah, king of Israel, that Hezekiah the son of Ahaz, king of Judah, began to reign. In Marathi, what it says? तर इस्रायलाचा राजा होशे बिन याला याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी यहुद्याचा राजा हिजकिया बिन आहाज राज्य करू लागला. Peoples of God, तर देवाच्या लोकांना the Hezekiah was a very promise keeper king, आणि जो हिजकिया राजा जो होता तो वचन पूर्ती करणारा राजा होता. and he was very honorable. आणि तो जो आहे तो खूप आदर करायचा. And when the kingdom's peoples has going to ask him, he fulfill it. आणि ज्यावेळेस त्या राज्यातले जे काही लोक आहेत ते त्याच्याकडे जायचे, त्याला काही समस्या सांगायचे, तर तो पूर्ण त्या समस्याचं निवारण करायचा. And so what happened? आणि त्यावेळेस काय झालं? When he was small, ज्यावेळेस तो छोटा होता, when he looked into the Israel, आणि ज्यावेळेस तो इस्रायलमध्ये राहत होता, ज्यावेळेस इस्रायल त्याने बघितलं, and there was a small mud murti, mud. आणि त्याने जे आहे ते एक छोटीशी एक मूर्ती बघितली. But he don't like it. तर ज्यावेळेस त्याने ती मूर्ती बघितली तर त्याला ती आवडली नाही. So what happened? तर त्यावेळेस काय झालं? There were the lots of stock. Lots of stock. आणि तिथं जे आहे तिथं खूप सारे हे होतं Murtis. होत्या. And the peoples were saying, आणि त्यावेळेस ते लोक जे आहेत ते बघून ते म्हणायचे that murti is God. तर ते जी मूर्ती जी आहे तो देव आहे. The peoples of God were never looking to that. देव बघत नाही. Yes, but what happened? पण त्यावेळेस काय व्हायचं? When unbeliever people, आणि ज्यावेळेस अविश्वासू अंधश्रद्धेचे जे लोक आहेत, they took that statue. ज्यावेळेस ते त्या मूर्तीला ज्यावेळेस त्यांनी बघितलं, The Hezekiah wants to means he want to spoil that statue. आणि ते हिजकिया राजाला असं वाटलं की उचलून म्हणजे काहीतरी करावं गुंडाळून फेकून द्यावं. आणि ते उठाव और फेक दो. Yes, because it is not a truth. आणि ते जे आहे ते सत्य नाही. And peoples were not getting, peoples were not looking for the God's word. आणि ते जे आहे ते लोक ते देवाकडे बघत नाही. But then the Hezekiah was angry that peoples are getting confused which God we want to take. आणि ज्यावेळेस ते हिजकियाने ते बघितलं तर तो म्हटलं की आता मूर्तीमध्ये देव कसा असणार आहे. तर त्यावेळेस तो विचार करू लागला आणि तो समस्येमध्ये पडला की देव जर असता त्या मूर्तीमध्ये कशाला असता. Yes, the God is in you. तर जो देव जो आहे तो आपल्यामध्ये आहे. God is not wall.
तर जो गॉड जो देव आहे तो तिकडे नाहीये. God is not Mike. आणि जो देव आहे तो ना माझा आहे. God is in your heart. तर जो देव जो आहे तो आपल्या हृदयामध्ये आहे. Yes. So what happened? तर त्यावेळेस काय झालं? Hezekiah was very powerful king in the Bible. आणि जो हिजकिया जो राजा होता तो खूप पॉवरफुल माणूस होता. Yeah. And he was 25 years old that he was a king. आणि ज्यावेळेस ज्यावेळेस तो राजा जो झाला त्यावेळेस तो फक्त किती वर्षाचा होता? 25 वर्षाचा. Yes. And what he ruled? How many years he ruled? आणि How many years he ruled? आणि तो जो आहे त्याने किती वर्ष राज्य केलं? 29 years. तर त्याने 29 वर्ष राज्य केलं. Hallelujah. हालेलुया. He was a very powerful man of God. आणि तो जो होता तो खूप शक्तिशाली माणूस होता. And because of God, कारण तो जो होता त्याची जी शक्ती होती ती फक्त त्या देवामुळे होती. yes, hallelujah. So what happened? The king of Assyria, आणि जो Ashuri, असुरी जो राजा होता he come to fight against that Hezekiah. आणि तो जो आहे तो त्या हिजकिया राजाच्या विरुद्ध उठला. And what he says, आणि तो काय म्हटला? I want to spoil your land. आणि मी तो म्हटला की मला तुझी जमीन घ्यायची, मी तुझ्या जमिनीवर राज्य करणार. And in Jerusalem. आणि ते पण यरूशलेममध्ये. But what it says, तर तो काय म्हटला? Hezekiah cried to God. आणि तो हिजकिया तो देवाजवळ रडला. What it happens, Hezekiah go to in the temple and he cried. आणि तो असं का घडलं की हिजकिया राजा गेला आणि आपल्या रूम मध्ये जाऊन त्या घरामध्ये जाऊन तो रडला. And what it says? तर बायबल काय सांगतं? So just move on to the 18 verse 7. आणि ज्यावेळेस आपण King 2 Kings 18 verse 7. दुसरे राजे याचा 18वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. What it says in English? तर बायबल इंग्लिश मध्ये बायबल काय सांगतं? And the Lord was with him, and he prospered whithersoever he went forth, and he rebelled against the king of Assyria and served him not. In Marathi? आणि मराठीमध्ये बायबल काय सांगतं? यास तो परमेश्वर त्याच्या बरोबर होता, जिकडे तिकडे तो जाई तिकडे तिकडे त्यास यश प्राप्ती होई. त्याने अश्शूराचा राजा विरुद्ध बंडावा केला, त्याचा तो अंकित राहिला नाही. Because कारण he was loving God. कारण तो जो देव आहे तो जिवंत देव आहे. And that Assyria king was asking, the Assyria king was saying that your God is not having power. आणि ज्यावेळेस तो अश्शूर राजा हिजकियाला म्हणायचा की तुझ्या देवामध्ये काही शक्ती नाही, तो काही कामाचा नाहीये. माझे एवढे लोक आहेत आणि तू मला भेटणार नाहीस का? आणि तो वो बोलता था कि अगर मेरे पास इतने लोग हैं तो क्या तू मेरा कुछ भी नहीं कर सकता, क्योंकि मैं तेरे लैंड पे राज्य करूंगा. आणि तो म्हणायचा की मी तुझ्या त्या जमिनीवर तुझ्या राज्यावर मी राज्य करणार. Yeah, and I will spoil your God. आणि मी तुझ्या ती जी जागा आहे त्याला उतरून टाकेन. फिर ना हिजकिया उसे दुख होता था कि मेरे खुदा की इज्जत ये लोग नहीं कर रहे हैं. आणि त्या हिजकिया राजाला खूप वाईट वाटायचं की यार माझ्या देवाची ही चेष्टा करतात, मजाक उडवतात, त्याच्या विरुद्ध काहीही बोलतात. And he goes to pray God. आणि तो जायचा आणि प्रार्थना करायचा. Yes, peoples of God. तर देवाच्या लोकांनो, when you want to pray, जर तुम्हाला प्रार्थना करायची असेल, close the room तर दरवाजा लावा and ask to God. आणि त्या परमेश्वराला विचारा. Don't pray in a public place. आणि जे तुम्ही प्रार्थना चव्हाट्यावर किंवा लोकांमध्ये बसून करत बसू नका. Just pray to your Father. Pray to your Father who art in heaven. आणि तुम्ही त्या परमेश्वराकडे तुमच्या त्या देवाकडे त्याच्या बापाकडे तुम्ही प्रार्थना करा. Yes, and he will listen to your prayer. आणि तो तुमची प्रार्थना ऐकेल. So what happened? तर काय झालं? The Shalmaneser, king of Assyria. Shalmaneser, he was a king of Assyria. आणि तो इस्रायलचा जो राजा जो होता तो त्याला म्हणाला, हिजकियाला म्हणाला
means he उसके चेले थे. तर त्याचे शिष्य होते. That शिष्य means they were emperor, king's emperor. तर जे आहे ते राजाचे जे होते ना ते सैन्य होतं आणि त्याच्या म्हणजे त्याला सलाम मशवरा करणारे लोक. हा. And they go to Hezekiah. आणि ते हिजकिया राजाकडे गेले. What it says? आणि ते त्यांना म्हणाले. He called the king. आणि ते राजाला म्हटले. हा. He my king is going to rule your land. आणि ते म्हटले की माझा राजा जो आहे तो तुमच्या जमिनीवर राज्य करणार आहे. जो तेरे खुदा में दम है तो हमसे लड़. आणि तुझ्या देवामध्ये जर दम असेल तर आमच्या सोबत लढ, आमच्या सोबत युद्ध कर. क्या तेरा खुदा के हमारे इतने लोगों को हरा सकता है क्या? तर तुझा जो राजा आहे, तुझा जो देव आहे तो एवढ्या सर्व सैन्याला हरवू शकेल का? He says, तर तो त्याला म्हणतो, I believe in one God. आणि मी त्या परमेश्वर त्या एका देवावर विश्वास ठेवतो. And he will do it. आणि तो नक्कीच असं करणार. Yes. In what happened? मग त्यानंतर काय घडलं? The peoples were afraid that the new king is going to rule us. आणि ते लोक घाबरायला लागले की तो राजा आपल्यावर राज्य करेल काय? And the peoples will spoil now. Means the churches will be spoiled. आणि ते जे लोक आहेत ते घाबरले. त्यांचं जे सगळं हादरलं. त्यांच्यामध्ये थरथराट उडाला. भीती निर्माण झाली की आता हे जर राजा जर आमच्यामध्ये आला तर चर्च आमचे बर्बाद होतील. उनके विषय में उन लोगों को डर लगने लगा कि अगर ये राजा हुआ तो हमारा चर्च बंद गिर जाएगा, हम लोगों को खुदा की स्तुति आराधना करने नहीं आएगी. Yes, but what it says? त्यावेळेस काय झालं? हिजकिया के चेले जो हिजकिया राजाचे जे शिष्य होते, इलियाकीम the son of Hilkiah. आणि जो इलियाकीमचे मुले हिल्किया and Shebna and Joha speak to Rabsiel. आणि ते जाऊन त्या रबसिलला म्हणतात. What it says? तर ते त्याला काय म्हणतात? सर सर माझ्या लोकांसमोर तुम्ही भाषा असं बोलू नका. और वो बोलता है कि मेरे लोगों के सामने आप ऐसा नहीं बोल सकते हो, क्योंकि मेरे लोग डर जाएंगे. अगर आप ऐसा कहोगे तो मेरे जो लोग हैं वो डर जाएंगे, वो भाग जाएंगे. हाँ, फिर वो क्या बोलता है? तो काय म्हणतो? डरने दो, भिवू द्या, क्योंकि हमारा राजा बहुत बड़ा है. कारण आमचा जो राजा आहे त्याने ते ऑलरेडी सांगितलं आहे. Then what Hezekiah's chile, तर हिजकियाचे जे शिष्य होते, they tear their clothes. आणि ते आपल्या शरीरावरचे कपडे फाडू लागले. And they go to Hezekiah. आणि ते आपल्या शरीरावरचे कपडे फाडून त्या राजाकडे, त्या हिजकिया राजाकडे गेले. And what happened? आणि त्यानंतर काय झालं? The Hezekiah listened. आणि त्यावेळेस त्या हिजकियाने बघितलं आणि ऐकलं. And he tear his clothes. आणि तो पण त्याच्या शरीरावरचे कपडे फाडले. And what he was very intentional. आणि तो जो आहे, is very intentional. आणि तो त्याच्याकडे पूर्ण म्हणजे सगळं लक्ष वेधून गेलं. And he has taken very attention that the king Asara is ruling to me. आणि त्याला भीती वाटली, त्याला म्हणजे वेगळं वाटलं की जो राजा असेरा राजा जो आहे तो आमच्यावर राज्य करणार काय. And because that Assyria king was ruling all the lands, but he never ruled the Israelites, Jerusalem. आणि जो असेरा राजा होता त्या सगळ्या जमिनीवर त्याने राज्य केलं, पण तो इस्रायलावर राज्य करू शकला. Because we have our living Father. कारण आपल्या जवळ तो जिवंत देव आहे. Yes, hallelujah. Hallelujah. So what happened? तर काय झालं? The faith was very powerful. Faith was very powerful. त्याचा जो विश्वास जो आहे तो खूप भक्कम होता, खूप शक्तिशाली होता. अगर आपको कोई दुख है तो आप खुदा के पास रोइए, तो खुदा आपके दुख को निकालेगा. आणि जर तुमच्याकडे खूप सारं दुःख आहे तर दुःख माणसाकडे रडू नका, तर त्या परमेश्वराकडे बघा, त्याच्याकडे प्रार्थना करा आणि ते दुःख त्या परमेश्वराला तुम्ही सांगा. Yes, hallelujah. Hallelujah. So when he was taking the tension, the prophet Isaiah said, आणि ज्यावेळेस तो टेन्शन मध्ये बसला होता, ज्यावेळेस तो त्या ठिकाणी होता, तर त्यानंतर तिथं यशया हा संदेश आला. he said, आणि तो त्याला म्हणाला, do not afraid, तर भिवू नको, I am with you. आणि मी तुझ्या बरोबर आहे.
My God is saying, तर माझा देव असा म्हणाला, He will not rule the Jerusalem. आणि त्याला तो म्हणाला की तो कधीच इस्रायल राज्य करणार नाही. How He came and He will go there. आणि तो कसा आला, तो कसा जाणार. How He will come to rule. Now God will send Him again back. आणि जरी तो आला तर परमेश्वर जो जिवंत देव आहे तो त्याला तो परत पाठवणार. Yes, hallelujah. हालेलुया. So what happened? तर त्यावेळेस काय झालं, The Assyria's king was ruling, means he was coming to Jerusalem to rule. ज्यावेळेस तो असिरिया राजा ज्यावेळेस तो यरूशलेममध्ये आला, ज्यावेळेस तो राज्य करू लागला, So what it says, तर बायबल काय सांगतं, just move on 2 Kings तर दुसरे राजे in 29. आणि त्याचा 20वा अध्याय आणि 29. 2 Kings 19 verse 29. 19वा अध्याय आणि त्याचा 29वा वचन. दुसरे राजे याचा 19वा अध्याय आणि 29वा वचन. त्यामध्ये असं सांगितलंय, Read. आता तुला हे चिन्ह देतो, यंदा तुम्ही आपाप उगवलेले खाल, पुढल्या वर्षी त्याचा खोडवा फुटे तो खाल, तिसऱ्या वर्षी तुम्ही पेरा, कापा, द्राक्षाचे मळे लावा व त्यांचे फळे खा. Who is saying? तर हे काय कोण म्हटलं? The king Assyria is saying. कारण हा जो हे जे शब्द आहे ते असिरियाचे शब्द होते. What he says? आणि तो काय म्हणत होता, आपके जो राजा है उसमें दम नहीं है, तर तो त्यांना म्हणायचा की तुमच्या राजामध्ये दम नाहीये, उसका मत सुनो. तर त्याचा ऐकू नका. But listen to me. तर माझं ऐका, I have authority. माझ्याकडे अधिकार. अधिकार आहे, I have power. माझ्याकडे शक्ती आहे. When you will come to me, ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे याल, मैं आपको ग्रेप्स खिलाऊंगा, वेजिटेबल्स खिलाऊंगा, सब कुछ खिलाऊंगा. मी तुम्हाला जे नाही ते अन्न मी तुम्हाला पुरवेल, मी तुम्हाला द्राक्ष पाजेल, But- घालेल. But what the people said? तर त्यावेळेस ते जे लोक आहेत ते त्याला म्हणाले, Sir, we will kill, but we will not go to you. पण आम्ही मरू, पण आम्ही कधी तुमच्या बाजूने नसणार. Yes, and Hezekiah was in very tension. आणि ज्यावेळेस ज्यावेळेस हिजकिया तिथं बसला होता तो पूर्ण टेन्शन मध्ये He होता, was praying. आणि तो फक्त प्रार्थना करत होता. But what it says? पण तो काय म्हणतो, The prophet Isaiah he was watching. जो यशया जो होता, जो संदेशराव होता, तो ते बघत होता. And he said, आणि तो म्हणाला, Hezekiah, ए हिजकिया, your prayer has come to Lord. आणि तो त्याला म्हणाला की तुझी प्रार्थना त्या परमेश्वराने ऐकलेली आहे. Yes, and you will see the marvelous thing in your life. आणि तू बघशील की तुझे चमत्काररित्या तुझ्या जीवनामध्ये कसे गोष्टी घडतात. Just we look in the 2 Kings 18 verse 27. तर आपण ज्यावेळेस दुसऱ्या राजाचा 18वा अध्याय बघतो, What it says? 18 verse 27. 18 याचं 26व वचन आपण बघूया. 27 बघूया. Read in Hindi. All words. Read. Read. All read. He was trying to fail the Lord. आणि तो जो आहे He was trying to anger the Lord. तो देवाला राग
read what it says. तर त्या वाचा तुम्ही आता. Yes. What read in Marathi? How many reads? How many you read? 23. Just read, brother. सो बायबल असं सांगतं, रब शाके यांनी उत्तर केले की माझ्या धनाने केवळ तुझ्या धनाची व तुझशी हे बोलण्यास मला पाठविले काय? जे तुमच्या बरोबर कोटावर बसले आहेत त्यांनी आपले मलमूत्र भक्षण करावे म्हणून त्याचकडे ही पाठविले नाही काय? मग रबशाके पुढे होऊन यहुदी भाषेत मोठमोठ्याने म्हणाला, राजाधिराज अशुराच्या राजा यांच्या म्हणणे ऐका. राजा म्हणतो, हिजकिया तुम्हास भुरळ घालू देऊ नका, त्याच्याने तुमचा माझ्या हातून बचाव व्हायचा नाही. परमेश्वर आपला बचाव करीलच करील. हे शहर अशुराच्या राजाच्या हाती जाणार नाही असे बोलून हिजकिया तुम्हाला परमेश्वरावर भिस्त ठेवण्यास न लावो. हिजकियाचे ऐकू नका, कारण अशुराचा राजा म्हणतो, माझ्याशी सल्ला करा व माझकडे निघून या आणि तुम्ही प्रत्येक जण आपापल्या द्राक्षवल्याचे फळ खा. तुम्ही प्रत्येक जण आपापल्या अंजनाचे फळ खा. तुम्ही प्रत्येक जण आपापल्या हौदाचे पाणी प्या. म्हणून पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षरसाचा देश, अन्नाचा व द्राक्षाच्या मळ्याचा देश, जेतून तेलाचा व मधाचा देश यास तुम्हास नेईन. म्हणजे तुम्ही जिवंत राहाल, मरणार नाही. परमेश्वर तुमचा बचाव करेल असे बोलून हिजकिया तुमचे मन वळू पाहिल तेव्हा त्याचं ऐकू नका. Peoples of God, देवाच्या लोकांना, when you are tension, ज्यावेळेस तुम्ही टेन्शन मध्ये when your enemy is trying to killing you, ज्यावेळेस तुमचा शत्रू तुम्हाला मारू इच्छितो, just pray to God. तर त्यावेळेस परमेश्वराला प्रार्थना करा. Pray that God will serve my life. आणि त्या परमेश्वराला म्हणा की परमेश्वरा माझं जीवन वाचव. Yes. So when you will pray for that, ज्यावेळेस तुम्ही ती प्रार्थना करता त्यासाठी, God will give you the protection. त्यावेळेस तो परमेश्वर तुम्हाला एका सुरक्षित ठिकाणी नेईल. God will give you the blood covering. आणि देव तुम्हाला एक चांगलं कव्हर, त्याचं कुंपण तुम्हाला देईल. So what happened? तर त्यावेळेस काय होणार? When he listened, ज्यावेळेस तो ऐकेल, Hezekiah go into the mountain and he changed his clothes. आणि ज्यावेळेस ते हिजकियाने ते ऐकलं त्यावेळेस तो एका डोंगरावर गेला आणि त्याने त्याचे कपडे बदलले. Not in mountain, he gone to temple of God. आणि तो जो आहे तो देवाच्या मंदिरामध्ये गेला And he prayed. आणि तो त्याला म्हणाला, So he prayed that, Lord, आणि तो देवाला म्हणाला, त्याने प्रार्थना केली आणि म्हटला, देवा, this is your time. तर हा तुझा समय आहे. Because we have fasted ourselves. आणि आम्ही आमच्या स्वतःला उपवास धरलाय. We have fasted and we pray for you. आणि आम्ही उपवास धरून उपासना करून तुझ्याकडे प्रार्थना करतोय. Lord, if you not answer, जर तू आम्हाला उत्तर दिलं नाही, these people will kill us, Lord. आणि ते लोक आमचा नाश करतील परमेश्वरा. Then he prayed, Lord. आणि तो त्या परमेश्वराकडे प्रार्थना करून म्हणत होता, देवा. Yes, in 2 Kings, दुसरे राजे 19 verse 33. What it says? आणि देवाचं वचन सांगतं 19 अध्याय आणि 33 वचन सांगतं. When then it happened that the angel of the Lord come to him. आणि
ज्यावेळेस तो प्रार्थना करत होता, ज्यावेळेस तो ओरडून देवाला आरोळी करत होता, त्यावेळेस असं घडलं. The angel of the Lord तर देवाचा जो देवदूत आहे, go to Assyria. तर तो जो देवाचा देवदूत जो आहे तो आश्चर्य राजाकडे गेला. And what it happened? आणि त्यावेळेस काय झालं? Go to 33. And in English what it says, by the way that you come, by the same shall he return. God is saying to that, जसे ते आले मी त्यांना तसंच पाठवणार. जे माणसं तुला मारायची इच्छितात मी त्यांना असंच त्यांना असंच पाठवणार. त्यांना आय विल नॉट मीन्स मी तुला हात लावणे देणार. आणि अब जब वो दूत उनके पास गया तो उन्होंने एक संदेशा उसे मिला कि ये जो लोग हैं आपको हाथ भी नहीं लगा सकते, जब आप उनके साथ रहोगे तो वो आपका कुछ भी नहीं कर सकते. Sir, yes sir, read 2 Kings 19 verse 33 full word. Yes. Yes, read all words. Yes. In Marathi what it says? तर आपण मराठीमध्ये वाचूया. दुसरे राजा याचा 19 अध्याय आणि 33 वचन. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल, त्याच्या ह्या नगरात प्रवेश होणार नाही असे परमेश्वर म्हणतो. मी आपल्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता या नगराचा उद्धार होईल असे यांचे रक्षण करीन. त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अशोरी गोटातले 1,85,000 लोक मारिले. पहाटेस लोक उठून पाहतात तो सर्व प्रेतेच प्रेते. मग अशुराचा राजा सहीनरीब तळ उठून माघारा चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला. Peoples of God, तर देवाच्या लोकांना God has given the promise to Hezekiah. आणि त्या परमेश्वराने त्या हिजकिया राजाला एक वचन दिलं होतं. And the God has promised fulfilled it. आणि त्या परमेश्वराने त्याचं जे वचन आहे, त्याचं जे शब्द आहे तो पाळला. And the peoples they don't dare to touch the Israel. आणि त्या लोकांनी त्या इस्रायलला हात सुद्धा लावला नाही. Because we have the King Jehovah. कारण आपल्याकडे तो यहोवा राजा आहे. Because our God is with us. God is with us. कारण तो परमेश्वर जो आहे तो आपल्या बरोबर आहे. In the Hebrew words it says that Baruch Hashem Adonai. आणि हिब्रू या शब्दामध्ये असं सांगितलेलं आहे Baruch Hashem Adonai. Baruch Hashem Adonai, it means blessed be the Lord. Blessed be the Lord. तो परमेश्वर जो आहे तो चांगला परमेश्वर आहे. Yes, hallelujah. Hallelujah. So when you pray to God, ज्यावेळेस तुम्ही त्या परमेश्वराकडे प्रार्थना करता, God really loves you. कारण तो परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. Because He has given His beloved Son to us. कारण त्या परमेश्वराने तुमच्यासाठी एकुलता एक पुत्र दिला. Because of you and me. कारण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. Peoples of God, तर देवाच्या लोकांना, do you have diabetes? जरी तुम्हाला मधुमेह असेल, do you have a cancer? जर तुम्हाला कर्करोग असेल, do you have any other disease you have? आणि तुम्हाला कुठलाही आजार इथं असेल, just lift your hand towards your sickness. आणि आपला हात त्या आजारावर ठेवूया. The sickness will be free. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आजारावर हात ठेवणार, जिथं कुठं दुखतंय तिथं हात ठेवणार आणि देव चमत्कार करणार. Because our Lord is with us. कारण तो परमेश्वर आपल्या बरोबर आहे. He is the healing God. तो जो आहे तो आरोग्य देणारा परमेश्वर आहे. I have not seen any God that healed us, but I see this God because He is a Lord of Lords. आणि मी खूप देव बघितले पण ते कधी असं करत नाही, पण मी हा
हा परमेश्वर बघितला जो आजाऱ्यांना बरं करतो. Hallelujah. हालेलुया. Because He loves us. कारण तो परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. The dead people get alive. आणि त्या जे मेलेले जे लोक आहे ते त्या परमेश्वरामुळे जिवंत होतात. Hallelujah. हालेलुया. That is the power of the Almighty God. आणि हा जो सामर्थ्य देव आहे तो त्याचं हे सामर्थ्य आहे. This is I proudly says that my Lord is my Almighty God. आणि मी पूर्ण अभिमानाने सांगेन की जो माझा देव आहे तो खरंच खूप सामर्थ्यशाली देव आहे. If a person says me that I will give you 100 crores, leave Jesus, I will not get that money, but I will move towards Jesus. आणि जरही मला कुणी म्हटलं की मी तुला 100 कोटी देतो, त्या परमेश्वराला सोड, पण मी ते 100 कोटी सोडेल पण परमेश्वराला सोडणार नाही. Hallelujah. Hallelujah. Because I will not look for that money. मी त्या परमेश्वराला पैशासाठी नाही सोडणार. मी त्या पैशासाठी जगत नाहीये. Yes, but I live for eternal life with heaven. तर मी जे आहे त्या स्वर्गातल्या सार्वकालिक जीवनासाठी जगत आहे. Hallelujah. Hallelujah. Because this money, this fame is in this world only. आणि ते जे काय आपलं प्रतिमा आहे, जे आपलं नाव आहे, जी आपली इज्जत आहे, आपलं जे घर आहे ते फक्त या पृथ्वीवर आहे. But in heaven पण ज्यावेळेस तुम्ही स्वर्गात बघाल is the eternal luxurious house for you. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या स्वर्गात जाल त्यावेळेस बघणार की तुम्ही एक सुंदरसं चांगलं घर तुम्हाला त्या स्वर्गामध्ये दिलेलं असतं. People are trying to get the gold. आणि People are trying to get gold. आणि जे लोक आहेत ते सोनं घ्यायला खरेदी करायला जातात किंवा ते मिळवण्यासाठी झटतात. But God says that I have make you the road of gold. आणि तो परमेश्वर म्हणतो की मी तुझ्यासाठी सोन्याचे रस्ते बनवलेले आहेत. I have make you the tree of anointing, tree of life. I have made you the tree of life. आणि मी तुझ्यासाठी जीवनाचं झाड बनवलेलं आहे. And God is a fountain of life. आणि तो जो परमेश्वर जो आहे तो जीवनाचा झरा आहे. Yes. Hallelujah. Because of Him, because of that God, we are here. कारण त्याच्यामुळे आपण इथं आहोत. Peoples of God, देवाच्या लोकांनो, lift your hand towards the heaven and pray to God. आणि आपले हात उंच करून त्या स्वर्गाकडे करूया आणि म्हणूया परमेश्वराकडे प्रार्थना करूया. Just stand in the presence of the living God. का नाही आपण यावेळेस आपल्या त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये उभा राहूया. क्यों ना हम अपने जगह पे खड़े रहेंगे उस परमेश्वर के उपस्थिति में. हालेलुया.